राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत Hyundai Exter 2026 ची मित्रांनो, म्हणजे एकदम लेटेस्ट अपडेटेड आहे मित्रांनो. ही मॉडेल वाईज आपण पाहायला गेलो तर हे येऊन जाते मित्रांनो HX4 पेट्रोल मध्ये येऊन जाते मित्रांनो. ही मॅन्युअल ट्रान्समिशन. तुम्हाला जर सीएनजी पाहिजे असेल तर सीएनजी याच्यात मिळून जाते मित्रांनो, फक्त डिझेल व्हेरियंट याच्यात येत नाही एक्स्टर मध्ये मित्रांनो. बाकी आज आपण करणार आहोत डिटेल रिव्ह्यू करा मित्रांनो प्रॉपर मराठीमध्ये, ज्यामध्ये हिची आपण एक्स्ट्रीम प्राइस, मिनिमम डाऊन पेमेंट, फीचर्स सगळं काही तुम्हाला सांगणार मित्रांनो व्हिडिओमध्ये. तर चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करा मित्रांनो. सगळ्यात पहिले आपण बोलूया मित्र आपल्या गाडीच्या चावीघराबद्दल. तर या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. इथं तुम्हाला लॉक अनलॉक आणि होल्ड करून ठेवता मित्रांनो, तर तुम्ही डिक्कीला ओपन करू शकता मित्रांनो. बाकी फ्लिप करायच्या दिलेली मित्रांनो. बाकी पाठीमध्ये तुम्हाला Hyundaiचं लोगो येऊन जाते मित्रांनो. बाकी आपण पाहायला गेलो त्याच्या प्राइसिंगबद्दल मित्रांनो, तर हिची जी एक्स्ट्रीम प्राइस करा मित्रांनो, केतन Hyundai अमरावतीमध्ये 7,27,600 रुपये मित्रांनो. आणि तुम्ही जर तुम्हाला जास्त फीचर वगैरे पाहिजे असतील सनरूफ वगैरे, तर तुम्ही घ्यायचा याच्यावर HX6 मॉडेल वगैरे मित्रांनो. तर तिची जी एक्स्ट्रीम प्राइस तुम्हाला ती पण म्हणजे 71,000 जास्त द्यायला लागतात तुम्हाला. त्यानंतर तुम्ही ते मॉडेल घेऊ शकता मित्रांनो. आणि तिच्यात जास्त फीचर दिले मित्रांनो कम्पेअर टू HX4 आपण पाहायला गेलो तर. बाकी आता चला याच्या बोनला करू एकदा मित्रांनो ओपन वगैरे. बाकी यामध्ये मित्रांनो तुम्हाला म्हणजे या व्हेरियंटमध्ये तुम्हाला जास्त काही फीचर्स दिलेले नाहीत, कमी फीचर्स वगैरे जातील. जास्त फीचर्स पाहिजे असतील तर तुम्हाला मग HX6 कडे जावं लागेल. हे थोडं जास्त व्हॅल्यू फॉर मनी आहे, तो जास्त व्हॅल्यू फॉर मनी येऊन जाते मित्रांनो. बाकी या प्रकारे मित्र आपल्या गाडीचं इंजिनवर आपल्या येऊन जाईल मित्रांनो, जे काही येऊन जाते मित्रांनो कापा पेट्रोलमध्ये 1.2 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. हे 1197 सीसी मध्ये 4 सिलेंडर इंजन. पॉवर काढून देते मित्रांनो आपल्याला हे 82 bhp. टॉर्क काढते 113.7 न्यूटन. प्रॉपर एक 4 सिलेंडर इंजन दिलेलं मित्रांनो यामध्ये. बाकी खाली तुम्हाला जे इंजन प्रोटेक्शन गार्ड वगैरे असते मित्रांनो अंडरबॉडीमध्ये, ते लावलेलं नाहीये. तुम्हाला ॲक्सेसरीमध्ये ते लावून घ्यावं लागेल मित्रांनो. बाकी या बाजूलाची बॅटरी वगैरे दिलेली, फ्यूज वगैरे बाजूला दिले मित्रांनो. आणि यामध्ये तुम्हाला इन्स्टॉलेशन वगैरे जे असते ते याच्यात दिलेलं नाही मित्रांनो. बाकी वॉशिंग पाणी वगैरे तुम्ही याच्यात टाकू शकता याच्यात. बाकी याला घेऊया एकदा लावून वगैरे मित्रांनो. पेट्रोल टँक वगैरे आहे ते आपल्याला मित्रांनो 37 लिटरमध्ये दिलेलं आहे. आणि जे टर्निंग रेस वगैरे मित्रांनो गाडीचं आपल्याला ते आपल्याला 4.9 मीटरमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. बाकी आता बघा गाडीच्या लांबी वगैरेबद्दल मित्रांनो, तर ही गाडी वगैरे मित्रांनो आपल्याला अंडर 4 मीटरच्या आत येऊन जाते मित्रांनो. ही म्हणजेच की सब कॉम्पॅक्ट SUV मध्ये गाडी वगैरे येऊन जाते मित्रांनो. ही म्हणजेच की टोटल जी लांबी वगैरे आहे ही आपल्याला 3,830 mm मध्ये दिलेली मित्रांनो. रुंदी वगैरे गाडीची आपल्याला 1,723 mm मध्ये आहे. गाडीची आपण पाहायला गेलो उंची वगैरेबद्दल मित्रांनो, तर ही आपल्याला 1,643 mm मध्ये दिलेली आहे. राहिली गोष्ट हिच्या व्हील्स वगैरेबद्दल मित्रांनो, तर त्या आपल्याला 2,450 mm मध्ये दिलेला व्हीलबेस वगैरे. 185 mm मध्ये ग्राउंड क्लिअरन्स वगैरे दिलेला आहे. राहिली गोष्ट हिच्या बुटफेस वगैरेबद्दल, तर ते आपल्याला 391 लिटरमध्ये दिलेलं आहे. आता राहिली गोष्ट मित्रांनो तिच्या मायलेज वगैरेबद्दल एकदा. पेट्रोल मॉडेलमध्ये घेसाल तुम्ही एक्स्ट्राला तर 20 ते 22 kmpl किंवा 23चा पण देऊ शकते तुम्हाला. चालवण्यावरती डिपेंड आहे. बाकी मित्रांनो जर तुम्ही घेता CNG मॉडेल वगैरे एक्स्ट्राचं, तर तुम्हाला 25-27च्या वर तुम्हाला माहिती देऊ शकते मित्रांनो CNG मध्ये. पण तुमच्या ड्रायव्हिंगवरती डिपेंड आहे मित्रांनो. बाकी आता बोलायच्या नॉर्मल फीचर्स वगैरेबद्दल, तर संपूर्ण आपल्या गाडीचा लोक आहे या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. आणि सेंटरमध्ये मित्रांनो तुम्हाला इथं Hyundaiचं लोगो वरून जाईल या प्रकारे बघू शकता तुम्ही. बाकी खाली तुम्हाला एक्स्ट्राची बॅजिंग वरून जाईल मित्रांनो. पहिली बॅजिंग मित्रांनो खाली यायची, ग्रिल मोठी होती मित्रांनो. आता ग्रिल छोटी केली, नाववरती घेतलं. बाकी म्हणजे पियानो ब्लॅक मध्ये तुम्हाला ग्रिल करून जाईल मित्रांनो. टोचची जागा आपल्या इथं दिली मित्रांनो. नंबर प्लेटची जागा आपल्या इथं दिली, तुम्ही बघू शकता. बाकी आता मित्रांनो जर आपण HX6 आणि HX4 आपण कम्पॅरिझन करून बघितलं, तर HX6 मध्ये तुम्हाला नॉर्मल DRS वरून जाते आणि इंडिकेटर्स वरून जाते मित्रांनो हॅलोजन मध्ये. पण जसं आपण पाहायला गेलो हेडलाईट वगैरे बद्दल, तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे की हॅलोजन मध्ये प्रोजेक्टर दिलेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला नॉर्मल हॅलोजन शेडमध्ये लाईट दिलं मित्रांनो. तर तुम्हाला चेंज करावंच लागेल याला, कारण की याचा जे हॅलोजनचा थ्रो का तेवढे जास्त पडत नाही मित्रांनो. बाकी टायर्स वगैरे आपण बोलूया मित्रांनो एकदा, तर यामध्ये तुम्हाला जे टायर्स वगैरे दिलेले आहेत स्टायलिश व्हील्स संग दिले मित्रांनो. हे अलॉय वगैरे नाहीये. आणि HX6 मध्ये मित्रांनो तुम्हाला अलॉय वगैरे काही येत नाही मित्रांनो. 175 65 R15 इंचाचे टायर वगैरे दिले मित्रांनो, जे काही कंपनीचा टायर वगैरे दिलेला आहे. सो मग डिस्प्ले करा मित्रांनो. पाठीमागे आपल्या ड्रम वगैरे दिलेले आहेत. ABS, CBD, हिलर कंट्रोल, डेसिंग कंट्रोल, टॅक्सी कंट्रोल आणि ESP कंट्रोल, या सगळे फीचर्स मित्रांनो याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला. बाकी मित्रांनो जसं आता आपलं बेसिक टाईप मॉडेल वगैरे जाते म्हणजे बेसच्या वरच आहे तसं, तर तुम्हाला इथं याचे इंडेक्स वर दिलेले मित्रांनो, मिररवरती दिलेले नाही आहेत. केलेस इंटेग्रेटर सारखे काही फीचर्स नाही मित्रांनो याच्यामध्ये. डोर्समध्ये आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला ऑल पॉवर विंडो कंट्रोल, इथून तुमची अलोक सिस्टीम आहे मित्रांनो. आणि जे मिरर वगैरे याला तुम्ही आतनी बसून कंट्रोल करू शकता, पण फोल्डेबल नाहीत मित्रांनो. म्हणजेच की इलेक्ट्रिकली फोल्डेबल मिरर वगैरे याच्यात नाही दिलेत मित्रांनो. हा फीचर्स यात नाहीये. बाकी मित्रांनो आता बोला आपल्या गाडीचं सीट वगैरे बद्दल, तर हा जो पॅनल वगैरे मित्रांनो याला तुम्हाला सोनं करायचं असेल तुम्ही इथून करू शकता मित्रांनो. आणि ड्रायव्हर साईडची सीट वगैरे याला तुम्ही हाईट ऍडजस्टेबल ते मिळून जाते मित्रांनो. चांगलं इथून ओपन करू शकता मित्रांनो. आणि बोनटला आपण इथून याला ओपन वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी आता आपण बोला मित्रांनो आपल्या गाडीच्या इंटिरियर बद्दल, आपल्या गाडीच्या जो डिजिटल क्लच वगैरे आहेत त्याच्याबद्दल मित्रांनो. या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. गाडी स्टार्ट केली की एक्स्ट्रा वगैरे या प्रकारे होऊन जाते.
बाकी याच्यामध्ये तसं आपल्या फुली डिजिटल जे क्लस्टर दिले मित्रांनो आपल्याला. बाकी या बाजूला इन्फ्लुएन्स सिस्टम दिली, ही पण आपल्या याच्यातनी ॲपल कारप्ले अँड्रॉइडवर आरामात प्ले करू शकतो मित्रांनो. बाकी याच्यात जर आपण पाहिलं फीचर्स वगैरे मित्रांनो, तर सगळ्यात पहिले आपण बोलूया या बाजूला तुम्हाला मित्रांनो स्पीडोमीटर वगैरे या बाजूला दिलं आपल्याला. बाकी मित्रांनो जी तुम्हाला जी बॅटरी वगैरे आहे सध्या गाडीची किती पर्सेंटेज चार्ज वगैरे आहे ते तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो. बाकी या बाजूला तुम्हाला आरपीएम वगैरे दिसून जातात मित्रांनो, चेक करू शकता या प्रकारे. बाकी इथे तुम्हाला फ्यूलची रेंज वगैरे दिसून जाईल मित्रांनो आणि टोटल आपली गाडी किती किलोमीटर चाललेली आहे हे तुम्हाला इथे दिसून जाईल मित्रांनो. तर राहिली गोष्ट मित्रांनो आपल्या गाडीच्या टेम्परेचरबद्दल, तर हे तुम्हाला इथे दिलं मित्रांनो. टेम्परेचर बघू शकता तुम्ही आणि या बाजूला तुम्हाला पेट्रोलची इन्फॉर्मेशन दिली मित्रांनो. बाकी आता बोलूया मित्रांनो आपल्या स्टेरिंगबद्दल, तर इथं तुम्हाला Hyundai चौगोन जाईल मित्रांनो. आणि जी आपली एक्स्ट्रा फेसलिफ्ट वगैरे दिली मित्रांनो हिला, तर हिच्यामध्ये जसं आपल्या व्हेन्यूमध्ये कसं मित्रांनो Hyundaiचे लोगो स्टेरिंगवरून काढले 4 डॉट दिले, तर हिच्यात तसं दिलेलं नाही मित्रांनो. आणि दिला असं हिच्यात थोडं चांगलं वाटलं असतं. बाकी येऊ शकते फ्युचरमध्ये. बाकी मित्रांनो याबद्दल तुम्हाला MID कंट्रोल वगैरे याची कंट्रोल दिली मित्रांनो तुम्हाला, ज्यामध्ये तुम्ही जे करंट ट्रिप वगैरे, त्यानंतर ड्राईव्ह असिस्ट, क्लस्टर, लाईट, डोर आणि याच्यात अजून सगळे फीचर वगैरे दिलेत आहेत मित्रांनो. बाकी याच्यात टायर प्रेशर मॉनिटर सिस्टम वगैरे पण दिलेली आहे मित्रांनो. याबद्दल मित्रांनो तुम्हाला याचे इन्फॉर्मेशन सिस्टम वगैरे याचे कंट्रोल दिले मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला व्हॉइस कमांड, कॉल अटेंड, डिस्कनेक्टेड सारखे फीचर्स वगैरे येऊन जातात मित्रांनो. बाकी याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सिस्टम वगैरे दिली मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले आरामात प्ले करू शकता मित्रांनो. तुम्हाला काही करायचं काम नाही जास्त काही. बाकी एसी वगैरे पाहायला गेलो आपण तर याच्यामध्ये तुम्हाला तशी मॅन्युअल एसी वगैरे दिलेली आहे मित्रांनो. आणि खाली जर आपण पाहायला गेलो मित्रांनो, इथे तुम्हाला टाईप सी चार्जिंग पॉईंट वगैरे आहे, 12 वोल्ट चार्जिंग पॉईंट वगैरे बाजूला दिले मित्रांनो आणि USB चार्जिंग पॉईंट वगैरे पण आहे मित्रांनो. 5 स्पीड ट्रान्समिशन गाडीमध्ये येऊन जाते मित्रांनो. रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी बघताल तर आपली या प्रकारची येऊन जाते मित्रांनो याच्यामध्ये आणि चांगली रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे आहे मित्रांनो याची, म्हणजे कॅमेराची क्वालिटी वगैरे पण पाहायला गेलो तर. बाकी मॅन्युअल याच्यातनी हँडब्रेक वगैरे दिले मित्रांनो, 2 आपल्या याच्यातनी कम्फर्ट वगैरे दिलेत मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडीचे इंटेरियर येऊन जाईल मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला डे नाईट मिरर वगैरे येऊन जाईल मित्रांनो. ग्लबॉक्स वगैरेबद्दल पण पाहायला गेलो मित्रांनो, तरी आपल्या या प्रकारे येऊन जाईल आणि याच्यातनी तसं चांगला आपला स्पेस वगैरे दिलेला आहे मित्रांनो. बाकी आपल्याला व्हाईटमध्ये येऊन जाते, थोडं ब्लॅकमध्ये आणि नेव्ही ब्लूमध्ये आपल्याचं इंटिरियर येऊन जाते मित्रांनो. म्हणजे इंटिरियर थोडा कलर चेंजेस दिलेला आहे मित्रांनो तसा. आणि इथं तुम्हाला टॅक्सिंग कंट्रोल वगैरे हेडलाईट लेवलला तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या सेकंड रो स्पेस वगैरेबद्दल. एक्स्ट्राचं सेकंड रो मध्ये कसं स्पेस वगैरे येऊन जाईल मित्रांनो. पाठीमागे जसं आपण बघूया मित्रांनो, तर जो लेग रूम वगैरे तो चांगला दिलेला आहे. थाय सपोर्ट वगैरे आपण जर पाहायला गेलो मित्रांनो, हे पण चांगला दिलेला आहे मित्रांनो. आता इथं आपण बघूया मित्रांनो, जे AC वगैरे आहे मित्रांनो, याची कंट्रोल आपल्या इथं मित्रांनो खाली बंद किंवा चालू करू शकता इथून. आणि टाईप सी चार्जिंग पण फक्त तुम्हाला इथं एकच दिलं मित्रांनो, बघू शकता तुम्ही. पण इथं तुम्हाला फोन होल्डर सारखं काही दिलेलं नाही मित्रांनो. तुम्हाला जे सीट वगैरे असते याच्यात तुम्हाला ठेवावं लागते मित्रांनो. 2 ह्याच्यातनी हेडर्स वगैरे दिलेले मित्रांनो आणि आंबेस वगैरे पण ह्याच्यातनी दिलेलं नाही मित्रांनो. बाकी जो समोर हेडर्स वगैरे दिले मित्रांनो, हे तसे काही कामाचे नाहीत मित्रांनो, म्हणजे ॲडजस्ट करू शकत नाही मित्रांनो तसं तुम्ही याला, कारण की पूर्ण सीटमध्ये दिलेत मित्रांनो तसे कव्हरमध्ये पूर्णपणे. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या रिअल प्रोफाइल वगैरेबद्दल मित्रांनो, तर या प्रकारे होऊन जाईल. आणि अपडेटेडमध्ये याच्यातनी थोडं काही जास्त काही बदल वाटणार नाही मित्रांनो, जर नॉर्मली कोणी बघितलं नाही तर. म्हणजे कोणी नोटीस जर केलं मित्रांनो तरच कोणी सांगू शकलं बाबा थोडं अपडेटेड आहे गाडी. नॉर्मली जर कोणी बघितलं कोणाला असं वाटेल जी जुनी एक्स्ट्रा होती ती एक्स्ट्रा सेमच आहे मित्रांनो. बाकी सेंटरमध्ये आपण बघूया मित्रांनो, इथं आपल्या इथं Hyundaiच्या लोगोवर दिले मित्रांनो, वरी आपल्याला रेड वगैरे काहीच दिलेलं नाही मित्रांनो. हॅलो शॉपिंग वगैरे मित्रांनो नॉर्मलच्या इंडियन वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी साईडला आपण पाहिलं तर एक्स्ट्राची बॅजिंग वगैरे दिलेली मित्रांनो. 2 पार्किंग सेन्सर याच्यातून दिले आहेत मित्रांनो. आता बुटफेस वगैरेबद्दल, तर यामध्ये बुटफेस दिलेला आपल्याला 391 लिटरमध्ये दिलेला आहे. 5 जणांच्या हिसाबाने चांगला जे बुटफेस वगैरे आहे मित्रांनो याच्यातून. शेपी टाईप आपल्याला इथं मित्रांनो बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो याची सेकंड जी रो आहे मित्रांनो, याला तुम्हाला जर फोल्ड करायचं असेल तर ते तुम्हाला 60-40 ऑप्शन वगैरे असेल मित्रांनो, तो फीचर याच्यातनी दिलेला नाही मित्रांनो. तुम्हाला पूर्णपणे एक तर फोल्ड किंवा अनफोल्ड वगैरे करावं लागेल मित्रांनो. काम पडेल पूर्णपणे सीट फोल्ड होतात मित्रांनो. 60-40चे फीचर्स नाही मित्रांनो. इथे तुम्हाला येऊन जाते मित्रांनो रिव्हर्स कॅमेरा वगैरे मित्रांनो. आणि इथे आपण पाहिलं टेल लाईट वगैरे मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला येऊन जाते LED मध्ये. आणि जे ब्रेक लाईट वगैरे हे आपल्या येऊन जाते मित्रांनो हॅलोजन सेटअपमध्ये. इंडिकेटर हॅलोजन सेटअप, रिव्हर्स लाईट वगैरे हॅलोजन सेटअपमध्ये येऊन जाते. खाली आपण बघसाल तर आपल्याला इथं इन्स्पेक्टर वगैरे दिलं मित्रांनो. आणि या बाजूची येऊन जाते पेट्रोल टँकर मित्रांनो, जे घेऊन जाते 37 लिटरमध्ये मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा असेल मराठीमध्ये मित्रांनो, ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना.